वेलकम बॅक टू द महाराष्ट्र बोर्ड यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचा पेपर बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला जो सेक्शन आहे तो आपला आहे लँग्वेज स्टडीचा सेक्शन. क्वेश्चन नंबर 1A. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला सिंपल लेवल ॲक्टिव्हिटीज दिली जातील. जर हे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे असतील चांगल्या प्रकारे तर चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर व्हिडिओ आपण जाऊन बघू शकता. त्यानंतर बघूया आपण पहिल्या क्वेश्चन पासून. तर यामध्ये दिलं आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट म्हणजे काय ते पहा, इथे स्टार्टिंगला कॅपिटल वाय येईल, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा येईल. हे कसे आले तर हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. तर अशा प्रकारे हे होणार आहे. तर दुसरा क्वेश्चन पाहूया, जी की आहे तो आपला हिडन वर्ड सापडायचा. तर या एक शब्द दिला जाईल जसं की प्रोक्लेमेशन आहे. यामधून आपल्याला 4 हिडन वर्ड सापडायचे आहेत जे की 4 लेटर्सचे असले पाहिजेत. तर यामध्ये जसं की एक मोशन होईल, लोशन होईल, अशा प्रकारचे 2 शब्द आहेत. तुम्ही अजून सापडू शकता. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला तिसरा प्रश्न बघूया. स्पॉट द एरर. यामध्ये एक तर इथं बा टीचेस अस, इथं ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे. एक तर इथं अस काढायचा आहे, एक तर ES काढायचा आहे. याचा या दोन्हीमधून एक काढायचा आहे मित्रांनो आपल्याला. तर यानंतर बघूया पुढचं आहे. हे कशा प्रकारे सोडवलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला लँग्वेज स्टडीवाला सेपरेट व्हिडिओ बघायला लागेल. तर तो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तो एकदा जाऊन बघा. त्यानंतर बघूया अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर इथं बघू शकता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कसं अरेंज करायचं. तर इथं लेटर्स पाहायचे कोणता पहिले येते ABCDच्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. तर आय सगळ्याला आय आहे म्हणजे आय कॅन्सल होऊन जाईल. तर NB सगळ्याला रिपीट आहे तर N कॅन्सल होऊन जाईल. इथं बघू शकता D आहे, D पहिले येतो म्हणून हा पहिल्या नंबरवर येऊन जाईल मित्रांनो. तर त्यानंतर बघूया जे की आपला तर T बघू शकता T येते दुसऱ्या नंबरवर आणि हे जे येईल तिसऱ्या नंबरवर आणि हे जे येईल चौथ्या नंबरवर. तशा प्रकारे सोडवायचं आहे. तर यानंतर बघूया पाचवा, जे की आपली वर्ड चेन जी की आपल्याला वर्बची दिलेली आहे. तर लास्ट लेटर जे की L आहे, तर इथून वर्बपासून स्टार्टिंग करायची आहे. L पासून कोणता वर्ब होणार आहे तर ते आपल्याला सापडायचं आहे. L पासून कोणता होणार तर L पासून एक वर्ब होऊन जाईल लिव. तर लिवच्या लास्टला काय येणार आहे E येणार आहे. तर E पासून एखादा वर्ब सापडायचा जसं की इट. तर अशा प्रकारे आपल्याला लास्ट लेटर पासून एक एक वर्ब सापडत जायचा. इथं आपल्याला वर्बची दिली आहे, आपल्याला इथं नाऊनची पण दिली जाऊ शकते, ॲडजेक्टिव्हची पण दिली जाऊ शकते. वर्ड चेन जी की आहे वर्बची दिली आहे, तर हे आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करायची आहे. तर त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर जो की आपला आहे A2. यामध्ये थोडी हार्ड लेवलची ॲक्टिव्हिटीज दिली जातात. तर इथं बघू शकता जे की हार्ड लेवल जसं जसं आपण पुढे जाऊया तशी क्वेश्चनची लेवल वाढत जाणार आहे. तर इथं बघूया म्युझिकपासून आपल्याला वर्ड रजिस्टर बनवायचा आहे. वर्ड रजिस्टर कसं त्याच्या रिलेटेड शब्द आपल्याला शोधायचे आहे. म्युझिकच्या कसं मेलोडी, पियानो, सॉंग्स, राईम, तशा प्रकारची आपल्याला वर्ड रजिस्टर बनवायचं. आपल्याला स्कूलच्या रिलेटेड दिल्या जाऊ शकते. टीचर, बेंच, डेस्क, बुक, स्कूल बॅग, अशा प्रकारे आपल्याला वर्ड रजिस्टर तयार करायचं आहे. त्यानंतर बघूया आपलं जे की आहे आपलं चेंज द व्हॉइस आहे. अशा प्रकारे स्टार्ट विथ बिगिन विथ दिलं असेल तर समजून जायचं आहे ते चेंज द व्हॉइस आहे. तर इथं पहा आपल्याला मल्टिपल फेजपासून स्टार्टिंग करायची आहे. तर याचा आन्सर असं होऊन जाईल मल्टिपल फेज हॅज नरिश्ड डॉक्टर कलाम्स ओन लाईफ. तर अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर बघूया तिसरं जे की आहे रिराईट द सेंटेन्स बाय नो सुनर. तर नो सुनरपासून आपल्याला स्टार्टिंग करायचं आहे. ॲज सुनरला काढून टाकायचं आहे, नो सुनरला इथं ठेवायचं आहे. नो सुनरच्या नंतर एक शब्द आपल्याला द्यायचा आहे जो की डीड द्यायलाच पाहिजे. नो सुनर डीड वी वेंट टू रॉकी बीच वी सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टियन. तर या कॉमाच्या पहिले आपल्याला द्यायचं आहे दॅन. तर अशा प्रकारे आपल्याला नो सुनरचा क्वेश्चन सोडवायचा आहे. त्यानंतर बघूया बी लेवलची हार्ड लेवलची ॲक्टिव्हिटी. तर इथे बघू शकता आपण. तर इथे सर्वात पहिले पिक आउट द मॉडल ऑक्झिलरी कोणते कॅन, कुड, मे, माईट. तर अशा प्रकारचे जे राहतात आपले मॉडल ऑक्झिलरी आणि त्याचं फंक्शन स्टेट करायचं आहे. इथं कुड आहे यूज युअर कम्प्युटर. आपण इथं परमिशन मागली आहे म्हणजे याचं फंक्शन जे होऊन जाईल ते परमिशन होऊन जाईल. त्यानंतर बघूया नेम अँड आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. तर क्लॉज आपल्याला सापडायचा आहे इथं. तर क्लॉज सापडण्यात तर याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये जर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं टेक्स्च्युअल पॅसेज सेक्शन 2. तर पॅसेजमधून आन्सर कसं सापडायचं याची ट्रिक जर पाहिजे असेल तुम्हाला तर व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे. तर इथं बघू शकता चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहे. तर आपल्याला हे बघून घ्यायचं आहे. इथं मी त्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे सांगलेलं आहे की पॅसेजमधून आन्सर कशा प्रकारे सापडायचा आहे. पोएममधून पण आपल्याला आन्सर तशाच प्रकारे सापडता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे पॅसेजचं कव्हर करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघूया जे की आपलं लास्टवाल जे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज जे पण आपण पॅसेज त्या ट्रिक दिलेली आहे. तर त्यानंतर आपण जे की बघूया
समरी रायटिंग आपल्याला जो की नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दिला जाते त्यामध्ये आपल्याला जो की 1/3 बनवायचा, हा जो पॅराग्राफ आहे याचा आपल्याला 1/3 पॅराग्राफ बनवायचा आहे. एवढा मोठा पॅराग्राफला एवढ्या पॅराग्राफमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यानंतर बघूया आपलं रायटिंग स्किलचा पण व्हिडिओ चॅनलवर दिलेला आहे. लेटर रायटिंगचा 2 व्हिडिओ अपलोडेड आहेत, तर ते आपण बघू शकता. तर त्यानंतर सर्व रायटिंग स्किलचे टॉपिक आपल्याला कव्हर केलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे.